आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता बातम्या सविस्तर। सुरुवातीला बातमी अर्थातच मराठा आरक्षणावरून आज कोल्हापुरात होत असलेल्या आंदोलनाची। आज कोल्हापुरातून मूक आंदोलनाला सुरुवात होते आणि यासाठी राज्याच्या विविध भागातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमायला सुरुवात झाली आहे। संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे। या आंदोलनाची पुढची रूपरेषा आज कदाचित जाहीर करण्यात येईल। यासोबतच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक विशिष्ट नियमावली सुद्धा जारी करण्यात आली आहे। या नियमावलीचं पालन करतच आजच्या आंदोलनात सगळ्यांना सहभागी व्हायचं आहे। दरम्यान या आंदोलन स्थळाचा संभाजीराजे छत्रपती यांनी काल आढावा घेतला। काल कार्यकर्त्यांची बातचीत केली। यावेळेला एक बैठक घेऊन त्यांनी आंदोलन कशा रीतीने करायचं याचंही काल मार्गदर्शन केलं। तर आज सकाळपासून आंदोलनाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था सुद्धा तैनात करण्यात आली आहे। कोणत्याही नियमाचा भंग होणार नाही याची दक्षता घेण्याचं आवाहन कालच संभाजीराजे छत्रपती यांनी कार्यकर्त्यांना केलं होतं। आंदोलनाची रूपरेषा कशा पद्धतीने असणार आहे आपण पाहूयात। 9 पर्यंत आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचायचं आहे। आत्ताच राज्याच्या अनेक भागातून कार्यकर्ते इथे पोहोचलेले आहेत। 9:50 ला समन्वयक तारादूत यांनी नोंदणी केल्यानंतर आपापल्या ठिकाणी बसून घ्यायचं आहे। 10 वाजता मूक आंदोलनाला प्रत्यक्षात सुरुवात होईल आणि 1 वाजता राष्ट्रगीतानं मूक आंदोलनाची सांगता होईल। 1 ते 1:15 म्हणजे 1:15 वाजता लॉंग मार्चच्या संदर्भात चर्चेसाठीची एक बैठक संभाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे आणि आज दुपारीच या संदर्भातला औपचारिक निर्णय होईल। आंदोलनाची नियमावली काय आहे आपण एकीकडे पाहतो आहोत। सगळ्यांची वेशभूषा ही काळ्या रंगाची असावी। प्रत्येकाने दंडावर काळी फीत बांधून येणं आवश्यक आहे। प्रत्येकाने काळा मास्क वापरावा। शक्यतो सोबत येताना आपापलं सॅनिटायझर घेऊन यावं। कोरोनाच्या नियमांचं पालन करावं। घोषणाबाजी करू नये। आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी। संभाजीराजेंनी काल आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना काय म्हटलं होतं पाहूया। कोविडचे जे नॉर्म्स आहेत ते आपण सर्वांनी पाळावे लागतात। सोशल डिस्टन्सिंग असेल, सॅनिटायझेशन असेल, जे काय आपल्याला हे केले ते करत असताना आपल्या भावना ज्या आहेत ते आपण उद्या ते लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून ते व्यक्त होतील आणि मला आशा आहे की कोल्हापूरचा प्रेसिडेन्स हा इतर जिल्ह्याला सुद्धा लागेल। इतर जिल्ह्यात जाण्याची आमची इच्छा नाही आहे। सरकारने लवकरच्या लवकर काही ते मार्ग काढावा आणि ह्या मराठा समाजाला या प्रामुख्याने गरीब मराठा समाजाला न्याय द्यावा। अनेक जिल्ह्यातून राज्याचे समन्वयक उद्या यायला लागलेले आहेत। माझी विनंती त्यांना एवढीच राहणार आहे की तुम्ही हा मोर्चा नाही आहे, हा मूक मोर्चा नाही, हा मूक आंदोलन आहे। म्हणून तुम्ही 50 गाड्या 100 गाड्या असं काही नियोजन करू नका। तुम्ही तुमच्या प्रतिनिधित्व स्वरूपात तुम्ही या मूक आंदोलनामध्ये सहभागी व्हावं अशी माझी त्यांना विनंती। आणि आपण अधिक जाणून घेऊयात। संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। तसंच शिवानंद भानुसे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। भानुसे सर संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते आहेत। संदीप, राज्यभरातून लोक यायला लागलेत, कार्यकर्ते येत आहेत, काय तयारी आहे? सुरक्षा व्यवस्था सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे असं कळतं। नक्कीच सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणामध्ये तैनात केली आहे मिलिंद। एक तर कोल्हापूरमध्ये पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली आहे आणि हे पाऊस कोसळत असताना देखील सकल मराठा समाज कुठल्याही परिस्थितीमध्ये हे आंदोलन करणारच आहे। माझ्यासोबत सुरुवातीला कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे सर आहेत। सर, मला सांगा किती बंदोबस्त नेमका तैनात आहे, कशी खबरदारी घेण्यात आली? कोरोनाचा संसर्ग आहे, गर्दी करून देखील चालणार नाही आणि आंदोलन पण शांततेत झालं पाहिजे। काल रात्रीपासून आपण पूर्ण जिल्ह्याच्या सीमा ताब्यात घेतलेल्या आहेत। जिल्हा सीमावरती आपण नाकाबंदी लावलेली आहे। येणाऱ्या प्रत्येक वाहनाची नोंद घेत आहोत
आणि तिथल्या गाडीमध्ये कोण बसलेलं आहे त्यांचे नाव, मोबाईल नंबर पोलीस यंत्रणेतर्फे घेण्यात येत आहेत। दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण शहराचे जे एंट्री पॉईंट्स आहेत त्या ठिकाणी 12 ठिकाणी नाकाबंदी लावलेली आहे, तिथे सुद्धा दुसऱ्या टप्प्यामध्ये चेकिंग होत आहे। आणि नंतर तिसरा टप्पा जो आपला ॲक्च्युअल समाधी स्थळ आहे तिथे येणारे जे लोक आहेत ते सकल मराठाच्या आंदोलनाशी निगडीत आहेत याची खात्री करून आपण त्यांना इथे सोडत आहोत। इथे कोरोनाचे सर्व नियम पाळले जातील, प्रत्येकाने मास्क घातलेला आहे, सोशल डिस्टन्सिंग मेंटेन केलेलं आहे याची खात्री पोलीस विभागातर्फे करण्यात येत आहे। आणि यासोबतच पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि शहरामधली कुठलीही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शहरातले महत्त्वाचे पॉईंट्स जे आहेत त्या ठिकाणी रिझर्व्ह बंदोबस्त सुद्धा नेमलेला आहे। सर्व पुतळे असतील, मेन चौक असतील, या ठिकाणी पोलिसांनी पूर्ण बंदोबस्त नेमून पूर्ण शहर हे आता ताब्यात घेतलेलं आहे। ही सगळी माहिती होती कायदा सुव्यवस्थेसंदर्भातली मिलिंद आपण शैलेश बलकवडे सरांकडून ऐकली। याचिकाकर्ते स्वतः दिलीप पाटील, योगेश केदार हे देखील सकल मराठा समाजातले पदाधिकारी माझ्यासोबत आहेत। आंदोलनाला काही मिनिट आता शिल्लक आहेत, संभाजीराजे छत्रपती थोड्याच वेळात इथं येतील, काय नेमकी भावना आहे? पहिली गोष्ट असं आहे की आता आपण सांगितल्या पद्धतीनं जरी पाऊस कोसळत असला तर सर्व लोक इथं पोहोचलेले आहेत आणि जे काय आपलं टायमिंग आहे जे 9:30पर्यंत सर्व हे परिसर भरून जाणार आहे। आणि जे सांगितलं की जे प्रशासनाला आम्ही सहकार्य करत जे सोशल डिस्टन्सिंग असू दे किंवा कोरोनासाठीचे मास्क वगैरे सगळे नियम पाळून या ठिकाणी जे काय आंदोलन आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मराठा समन्वयक महाराष्ट्रातून येत आहेत, त्याचबरोबर जिल्ह्यातून जे आमचे जे काही समन्वय आहेत जिल्ह्याचे समन्वयक या ठिकाणी पोहोचत आहेत। त्यामुळे या ठिकाणचं जे मोठ्या प्रमाणात जे आंदोलन आहे म्हणजे लोकांचा ज्या पद्धतीनं जे प्रतिसाद बघितला, एवढा धो पाऊस आहे, क्लायमेटिक कंडिशन ॲडव्हर्स असून देखील मराठा समाजाचे जे काय ज्या भावनेनं लोक रस्त्यावर उतरत आहेत ते म्हणजे प्रचंड अभूतपूर्व म्हणायला पाहिजे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोक जमा झालेले आहेत। त्यामुळे मला वाटतं की आता हे आजचं आंदोलन आता सक्सेस झालेलं आहे। तुम्ही काय सांगाल? पाऊस कोसळत असताना देखील शेकडोंच्या संख्येनं, आता ते हजारोंच्या संख्येत लाखो पण येतील लोक, पण मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे। मराठा समाजाला नेमकं रस्त्यावर का उतरलं याची विचार करण्याची, चिंतन करण्याची गोष्ट या सरकारला आहे। याचं कारण 58 मोर्चे अगदी शांततामय आम्ही हे काढले। आज छत्रपती संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली आजचा हा मूक आंदोलनाचा कार्यक्रम आहे। या आंदोलनात संपूर्ण राज्यातील समन्वयक आलेले आहेत, त्याचबरोबर कोल्हापूर शाहूनगरीतले सर्व मराठा समाज सुद्धा यात उतरलेला आहे। आजच्या आंदोलनातला या सरकारला एक इशारा द्यायचा आहे की आम्ही आजपर्यंत गप्प बसलो, शांततामय आंदोलन केलं, आम्हाला उद्रेक करू नका, आमचा उद्रेक मराठा समाजाचा उद्रेक तुम्हाला सहन होणार नाही। पोलिसांना आम्ही आज अखेर सहकार्य करत आलेलो आहे, करणार आहोत, परंतु समाजाला चिरडण्याचा प्रयत्न जर केला तर मात्र समाज गप्प बसणार नाही। हा माझा शाहू महाराजांच्या समाधी स्थळापासून इशारा आहे। एक तर आज मिलिंद काळे कपडे परिधान केले आहेत, म्हणजे जे नियमावली आहे त्यानुसार काळे कपडे महत्वाचे आहेत। योगेश केदार माझ्यासोबत आहेत। लॉंग मार्च काढायची वेळ येईल असं वाटतं का? कारण पुणे ते मंत्रालय हा इशारा संभाजीराजेंनी स्वतः दिलेला आहे। आज महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे, संभाजीराजेंच्या नेतृत्वामध्ये मराठा समाजातला प्रत्येक तरुण फक्त एक वाक्य म्हणत आहे, जे रामप्रसाद बिस्मिल यांचं वाक्य होतं, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू एक कातिल में है, वक्त आने पे बता देंगे तुझे आसमां, अब हम अभी से क्या बताए क्या हमारे दिल में है। जर मराठा समाजाला न्याय नाही मिळाला तर महाराष्ट्रातला हा मराठा समाज एका नव्या क्रांतीला सुरुवात करेल आणि सरकारला त्यानंतर त्यांच्या केलेल्या कर्माची फळं ह्या राजकारण्यांना भोगावे लागतील, एवढंच मी ह्या ठिकाणी बोलतो। आणि संभाजीराजांच्या नेतृत्वातलं हे आंदोलन हे एका यशस्वी दिशेने वाटचाल करत आहे। आज दिसते, आज आभाळ जरी कोसळत असलं तरी मराठा समाज आज ठामपणे ह्या शाहू महाराजांच्या ऐतिहासिक समाधीस्थळी उभा आहे। माझ्यासोबत समन्वयक देखील आहेत, राज्यभरातून आलेले, आणि त्यांच्यासोबत देखील मी मिलिंद बोलणार आहे। तुम्ही कुठून आलेला आहात? संघटनेचं नाव, तुमचं नाव? स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडची मराठवाड्यातून पूर्ण टीम आलेली आहे। आम्ही नांदेड जिल्ह्यातून शेकडो कार्यकर्ते 2 दिवस झाले या ठिकाणी आलेलो आहोत। तरी पण हे राज्य सरकार, गेंड्याचं कातडं घालून झोपलेलं राज्याचं सरकार, हे आज पोलिसांच्या माध्यमातून आज आमचे समन्वयक व आमचे कार्यकर्ते समाधी स्थळापासून रोखण्याचा प्रयत्न करत आहेत। त्या गरीब भागाला आम्ही या ठिकाणी चॅलेंज करतो की छत्रपती संभाजीराजे यांनी याचं होऊ घातलेलं आंदोलन हे मुक्त आंदोलन आहे। आम्ही बोललो, समाज बोलला, आता जे लोकप्रतिनिधी आम्ही लाखो मराठ्यांनी मतदान करून खासदार आमदार म्हणून निवडून दिले। संदीप, मी परत एकदा येतो तुझ्याकडे। महाराष्ट्रभरातून कार्यकर्ते आलेले आहेत, कार्यकर्त्यांचा उत्साह मोठा आहे, पण संयमित उत्साह आहे कारण मूक आंदोलन आहे।
पण शिवानंद भानुसे सर सुद्धा आपल्यासोबत आहेत आणि चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी संभाजी महाराजांच्या घराच्या इथे आहेत. चंद्रकांत, संभाजीराजे छत्रपती कधी निघणार आहेत आणि काय आजचा कार्यक्रम आहे? चंद्रकांत फुंदे, चंद्रकांत माझा आवाज पोहोचतोय? चंद्रकांत यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूयात. भानुसे सर आपल्यासोबत आहेत. भानुसे सर, या सगळ्या आंदोलनात मराठा समाजाशी जोडलेल्या संभाजी ब्रिगेडसारख्या अन्य संघटना सक्रिय स्वरूपात आहेत? सर्वप्रथम जय जिजाऊ मिलिंद. मुद्दा असा आहे की मराठा समाजावर वर्षानुवर्ष अन्याय होतात आणि त्यामुळे मराठा समाज प्रत्येक आंदोलनात सहभागी आहे. संभाजीराजांनी नेतृत्व केलं, आम्ही त्यांचं स्वागतच करतो, आम्ही त्यांचा आदरच करतो. परंतु त्या बाकीच्या ज्या सवलती आहेत त्या सवलती सोडून आरक्षणाचा प्रश्न या आंदोलनामध्ये दिसत नाही. कारण मराठा आरक्षणाचा मार्ग मराठा ओबीसी करण्याशिवाय दुसरा नाही. तो फक्त मराठा ओबीसी करण एवढाच मार्ग आहे. मराठा ओबीसी करण आणि ओबीसीचं संरक्षण असा मुद्दा घेऊन आम्ही 26 जून पासून म्हणजे राजश्री छत्रपती शाहू महाराज आरक्षणाचे जनक यांच्या जयंतीपासून कोल्हापुरातूनच मराठा ओबीसी करण्यासाठी आंदोलन सुरू करणार आहोत. कारण ओबीसी शिवाय दुसरा मार्ग नाही. संभाजीराजेंनी आरक्षणाशिवाय ज्या सवलती मागितलेल्या आहेत त्या सवलती तर सरकार लगे एका दिवसातही पूर्ण करू शकतं. ते सरकार करत नाही. जाणीवपूर्वक इथले राज्यकर्ते, सरकार, विरोधी पक्ष आणि प्रस्थापित मराठे यांची इच्छाशक्ती नाही. जाणीवपूर्वक या महाराष्ट्रामध्ये जातीय तेढ निर्माण करायची, ओबीसी आणि मराठ्यांमध्ये संघर्ष निर्माण करायचा असा हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे हे जे आज आंदोलन होत आहे या आंदोलनाला आमच्या शुभेच्छा आहेत. स्थानिक पदाधिकारी आमचे सहभागी आहेत. परंतु आमची संभाजीराजेंना सुद्धा विनंती आहे की संभाजीराजेंनी आरक्षणाचा घटनात्मक संविधानिक मार्ग हा ओबीसी शिवायचा नाही. कारण गेल्या 70 वर्षात भारताला स्वातंत्र्य मिळालं. पण भानुसे सर, आज प्रकाश आंबेडकर सुद्धा या आंदोलनात सहभागी होणार आहेत ना? त्यांनी सक्रिय पाठिंबा दर्शवलाय. ते जर चांगला प्रामाणिक हेतू घेऊन आले असतील तर त्यांचं आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं स्वागतच करतो. परंतु मिलिंदजी हे लक्षात घेतलं पाहिजे, ते बाबासाहेबांचे वारसदार आहेत आणि घटनेचे अभ्यासक आहेत. आमचा प्रकाश आंबेडकरांनाही प्रश्न आहे की मग आरक्षणाचा, मराठा आरक्षणाचा तुम्ही फायनल मार्ग काय आहे, अंतिम मार्ग काय आहे, कोणता मार्ग आहे, तो जरा क्लिअर केला असतं बरं होईल. म्हणजे मग मराठा समाजाला त्या दिशेनं जाता येईल. कन्फ्युजन नकोय. एकीकडे ओबीसीला धक्का न लावता म्हणायचं, दुसरीकडे मराठ्यांना आरक्षण द्या म्हणायचं. असं कुठलं आरक्षण टिकलेलं आहे? अशा पद्धतीची कॉन्ट्रोवर्सी होऊ नये. म्हणजे ज्यावेळी पदोन्नती आरक्षणाच्या संदर्भातला GR काढला त्यावेळी मराठा समाजाला खुश करण्यासाठी काढला. ही कॉन्ट्रोवर्सी नाही का? म्हणजे जाणीवपूर्वक असं होतंय का? असं होऊ नये ही आमची अपेक्षा. आम्ही प्रकाश आंबेडकरांचं स्वागत करतो, परंतु मराठा आरक्षणाचा अंतिम मार्ग त्यांनी आज त्या ठिकाणी सांगावा आणि त्या पद्धतीनं मराठा समाजाला दिशा द्यावी अशी विनंती आम्ही या प्रसंगी त्यांनाही करतो. बर सर, मी येतो तुमच्याकडे. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आहेत, काही कार्यकर्त्यांशी ते बोलतात. आणि राज्य सरकारने कोल्हापूरमध्ये पोलीस बळांचा वापर करणं अगोदर थांबावं. स्थळावरती दडपण निर्माण करण्यासाठी पेट्रोलिंगच्या गाड्या सकाळपासून कोल्हापूर शहरामध्ये फिरतात. दादाला आमची नम्र विनंती की छगन भुजबळांनी काल ओपनमध्ये कॅबिनेट मंत्री असताना मीटिंग घेतलेली त्यांच्या समाजासाठी. मराठा समाजाचे मंत्री कुठं घरात लपून बसलेत, त्यांना कुणी रोखलंय? मराठा समाजाला आणि सर्व समाजाला समान न्यायाची शपथ घेणाऱ्या सरकारनी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने चालणाऱ्या सरकारनी मराठा समाजावरती प्रचंड स्वरूपाचा अन्याय केलाय आणि याला ह्या 5 मागण्या आमच्या तात्काळ जर मंजूर आहे. चित्रे पाटील, अजित पवारांनी सांगितलं 3 मंत्री इथे येणार, इथं संबोधित करणार तुमच्या सगळ्या आंदोलनाला. एका अर्थाने सरकार तुमच्या व्यासपीठाचा वापर करतं त्यांनी. नाही, आम्ही त्याचा वापर होऊ देणार नाही. आज जे 3 मंत्री इथे येणार आहे आणि ते जबाबदारीने मराठा समाजाच्या प्रश्नावरती कुठली भूमिका मांडणार याचं रेकॉर्डिंग होणार आहे. आणि येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये 7 तारखेला पटलावरती जशाला तसं जर उत्तर त्या लोकांनी दिलं नाही तर मराठा समाज पुढचं आंदोलन कसं करायचं गनिमी काव्याने ह्यांना सांगायची तर गरज नाही. तुम्ही काय सांगाल? कुठून आलात? सोलापूरवरून आलो मी.
समाज बोलला, आम्ही बोललो, आता लोकप्रतिनिधी तुम्ही बोला. कारण लोकप्रतिनिधींनी आजपर्यंत मराठा समाजासाठी नेमकं काय केलं? आमदार असू देत, खासदार असू देत, मंत्री असू देत, तुम्ही नेमकं काय केलं आणि तुम्ही काय करणार आहात समाजासाठी हे विचारण्यासाठी हे अशा प्रकारची मूक आंदोलन आम्ही आज जाहीर केलेले आहेत. संभाजीराजेंनी आज मूक आंदोलन केलंय. भविष्यामध्ये जर उग्र आंदोलन केलं तरी सुद्धा आम्ही त्या आंदोलनामध्ये निश्चितपणाने सहभागी होऊ. तुम्ही कुठून आलात? मी संभाजीनगर वरतून आलेलो आहे. मुळात गेल्या अनेक वर्षापासूनची मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी होती, परंतु चार ज्या कोपर्डी घटनेनंतर 4 वर्षामध्ये आरक्षणाच्या मागणीला गती आली. परंतु गती आल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण रद्द झाल्यानंतर कोणताच राजकीय पक्षातला पुढारी बोलायला तयार नव्हता. केंद्र राज्यावर ढकलतं, राज्य केंद्रावर ढकलतं. म्हणून आम्ही रायगडमध्ये छत्रपती संभाजीराजांनी सांगितलं की जर तुम्ही तुमची जबाबदारी निश्चित करत नसाल तर आम्ही आंदोलन करूया. परंतु या राज्यकर्त्यांनी आपली स्वतःची जबाबदारी निश्चित केली नाही. त्यामुळे यांना जाब विचारायला यांची काय जबाबदारी यासाठी आजचं कोल्हापूरमधलं आंदोलन सुरुवात होत आहे. तुम्ही कुठून आलात? आम्ही नाशिकवरून आलो आहोत. खरं तर हे महाराष्ट्रात दुर्दैव आहे का छत्रपती संभाजीराजांना या ठिकाणी आंदोलन करावं लागतंय. ज्या छत्रपती शाहू महाराजांनी या महाराष्ट्राला 12-18 पगारांना या ठिकाणी आरक्षण दिलं, त्यांच्याच वंशजाला या ठिकाणी आंदोलन करावं लागतंय. ज्यावेळेस छत्रपतींची भेट मुख्यमंत्र्यांबरोबर झाली होती त्याच वेळेस जर हे प्रश्न सुटले असते तर मला असं वाटतं या आंदोलनाची गरज पडली नसती. मी सरकारला आवाहन करतो की आपण तात्काळ या ठिकाणच्या आपल्या 6 मागण्या या ठिकाणी आपल्या छत्रपती संभाजीराजांनी केलेल्या आहेत त्या तात्काळ आपण मान्य कराव्यात आणि त्या मान्य करून आपण ह्या महाराष्ट्रामध्ये जे काही आंदोलन चालू आहे याला एक त्या ठिकाणी थांबवण्याचं काम करावं. अन्यथा हे आंदोलन उद्या वाढत गेलं तर उद्या पुणे ते मुंबईचं लॉंग मार्च निघणार आहे. याच्यातून सरकारला मोठं उत्तर मिळेल एवढं या ठिकाणी सांगतो. तुम्ही कुठून आलात? मी ठाणे मुंबई जिल्ह्यातून आलेलो आहे. छत्रपती युवा सेनेचा प्रदेश अध्यक्ष आहे. मराठासाठी या सरकारने याच्या अगोदरच्या सरकारने आजपर्यंत काहीच केले नाही. मराठ्यांचा फक्त आवाज दडपण्याचे हे लोकशाहीपणा करतायत, पण तो आम्ही खपून घेतला जाणार नाही आहे. 370 कलम काँग्रेसच्या राज्यामध्ये काँग्रेसला तो काढता आला नाही. तो 370 कलम ह्या सरकारने काढला, मोदी सरकारने. मग मराठ्यांसाठी यांचा अर्थही कुठं? विशेष अधिकार पंतप्रधान आणि राष्ट्रपतीला असताना कोण मिळू देत नाही तुम्हाला आरक्षण? सगळे दोन्ही सरकार, असं काही नाहीये. कारण यांच्यातच ताळमेळ नाहीये. केंद्र सरकार राज्य सरकार ढकललं, राज्य सरकार केंद्र सरकारवर ढकलतं. कारण बीजेपीचं सरकार महाराष्ट्रात नसल्यामुळं. तुम्ही कुठून आलात? नाशिक जिल्हा. नाशिक जिल्हा. तुम्ही कुठून आलात? नाशिक. सगळं आपण पाहिलं पूर्ण राज्यभरात हे सगळे समन्वयक आलेले आहेत मराठा समाजाचे. तर आपण पाहू शकतो हे सगळे आक्रमक झालेले आहेत. यांचं म्हणणं आहे ऊन वारा पाऊस काही आला तरी आम्ही आंदोलन थांबवणार नाही आणि आंदोलन हे होणारच. मला ते मूक असेल पण इथं सगळे समन्वय असले पण आता पाऊस असल्यामुळे इथं नेमकं आंदोलन कसं पार पडते. राजे थोड्याच वेळात न्यू पॅलेसवरून निघतील आणि इथं या संबंधित स्थळी पोहोचतील. मग या मूक आंदोलनाला सुरुवात होईल आणि मग इथं राज्याचे सगळे मंत्री असतील, हसन मुश्रीफ असतील, यड्रावकर असतील आणि सतेज पाटील असतील पालकमंत्री, हे तिघही ह्या आंदोलकांना संबोधित करतील आणि सरकारची भूमिका, सरकार काय करते आरक्षण मिळवण्यासाठी हे इथं समोर मांडतील. बरं चंद्रकांत, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. भानुसे सर, तुर्तास धन्यवाद. पुन्हा तुमच्याशी संपर्क साधू आणि या विषयातल्या आणखीन काही मुद्द्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न करू. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. न्यूज 18 लोकमतवर आपण पाहत आहे नमस्ते महाराष्ट्र. आणि आता बातम्या पावसाच्या, कारण सगळीकडे मुसळधार पुन्हा एकदा बरसायला सुरुवात झाली. मुंबईत आज सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. सकाळी साधारण 7-7:30च्या दरम्यान जी पावसाला सुरुवात झाली. मुंबई शहर परिसरात सध्या मुसळधार पाऊस पडतोय. मुंबईसह कोकण विभागात सुद्धा जोरदार पावसाचा इशारा आज देण्यात आलेला आहे. विजेच्या कडकडाटासह, ढगांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येते. प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी मुंबईतून आपल्यासोबत आहेत. प्रणाली, मुंबईच्या कुठल्या भागात आहेस आणि कशा पद्धतीचा पाऊस मुंबई आणि शहर आणि उपनगरात आहे? मिलिंद सर, सध्या मुंबईच्या हिंदमाता परिसरामध्ये आहे. आज सकाळी साधारणपणे 7-7:30 वाजेपासून पावसाला सुरुवात झालेली आहे आणि थोडा पावसाने उसंत घेतली होती. त्यामुळे हिंदमाता परिसरातलं पाणी जरा ओसरलं होतं, परंतु पुन्हा एकदा आता मुसळधार कोसळायला सुरुवात झालेली आहे. शहर परिसरामध्ये जास्त पाऊस होताना दिसतो आहे. हिंदमाता परिसरामध्ये सकाळपासून जो 1 तासभर
जोरदार पाऊस झाला त्या पावसाचा परिणाम असा झाला की इथे आपण पाणी साचलेलं पाहतोय. महानगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी मॅनहोल ओपन करून त्यातून पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. खरं तर त्यामुळे पाण्याची लेवल थोडी कमी झालेली होती, परंतु पुन्हा एकदा मुसळ कोसळायला लागलेलं आहे. त्यामुळे पुन्हा थोड्या वेळात परिसरामध्ये पाणी साचण्याची शक्यता नाकारता येत. अजूनही सकाळच्या पावसाचं पाणी ओसरलेलं नाही आणि त्यात आता पुन्हा एकदा मुसळधार पडायला सुरुवात झालेली आहे. मुंबईच्या उपनगरांमध्ये रिमझिम पाऊस सुरू आहे अशी माहिती मिळते. त्याचबरोबर आज कोकण किनारपट्टी, गोवा या संपूर्ण परिसरामध्ये मोठा पाऊस पडणार आहे. नवी मुंबई असेल, ठाणे असेल, मुंबई शहर, उपनगर या परिसरामध्ये सुद्धा जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. तुर्तास हिंदमाता परिसरात आपण पाहतो आहोत की पाणी साचायला सुरुवात झालेली आहे. मोठं पाणी साचलेलं आहे. महानगरपालिकेचे कर्मचारी पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु मध्ये साधारण अर्धा तास उसरलेला पाऊस पुन्हा एकदा मुसळधार पडायला लागलेला आहे. बरं, प्रणाली, उपनगरात जास्त पाऊस आहे का शहरामध्ये? कारण आताची वेळ अशी आहे, साधारण 9:20 झाले आहेत, लोक उपनगरातून शहराकडे यायला निघाले आहेत. आपापल्या गाड्या मोठ्या प्रमाणात, आता आज पाऊस आहे म्हणजे अनेक जण गाड्या काढणार नाहीत, वर्क फ्रॉम होमचा प्रयत्न करतील. पण असे जे मुंबईकडे यायला निघालेत किंवा जे निघू इच्छितात आता, त्यांच्याकरता काही महत्त्वाचा इशारा किंवा सूचना? तुर्तासरी महानगरपालिकेच्या वतीने हे सांगण्यात आलेलं आहे की रेल्वे व्यवस्था सुरळीत चालू आहे आणि खरं तर हिंदमाता परिसरामध्ये जरी पाणी साचलेलं असलं तरी पुलावरची वाहतूक आणि पुलाखालून एक एक वाहनाला जाऊ दिलं जात आहे. त्यामुळे वाहतूकसुद्धा सुरळीत आहे असं सांगितलं आहे. परंतु हा पाऊस जर आणखी अर्धा तास असा तितक्या वेगात कोसळला तर मात्र हा संपूर्ण परिसर जलमय होईल आणि खालची वाहतूक ही पूर्णपणे थांबवावी लागेल. त्यामुळे उपनगरातून निघणाऱ्या नागरिकांनी पुढचे काही वेळ किती पाऊस पडतो यानुसार विचार करून मग जरा वेळाने बाहेर पडलं तर जास्त योग्य होईल. त्याचबरोबर मुंबई शहर परिसरात जास्त पाऊस आहे. उपनगरामध्ये असं की संततधार सुरू आहे असं कळतं आहे. त्यामुळे पाण्याचा जो साचण्याचा परिसर आहे तोही शहर भागातच मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे उपनगरातून शहराकडे येणाऱ्या नागरिकांची मोठी कोंडी वाहतुकीची या निमित्तानं होऊ शकते. त्यामुळे भरती ओटीच्या वेळा काय साधारण, म्हणजे त्याच्या आधी किंवा त्या दरम्यान पाऊस झाला तर पाणी साचण्याचं प्रमाण जास्त असतं किंवा शक्यता जास्त असते? सर आज भरतीची वेळ साधारणतः 4 वाजताची आहे. त्यामुळे खरं तर एवढं सुद्धा पाणी मुंबईच्या हिंदमाता परिसरामध्ये साचणं अपेक्षित नाही, कारण ओहोटी असली तर संपूर्ण पाणी निघून जातं. पण तरीसुद्धा यावेळेला आपण पाहतोय की पाणी साचलेलं आहे. जर ओहोटीच्या कालावधीमध्ये अशा पद्धतीनं पाणी साचत असेल तर भरतीमध्ये असा पाऊस झाला की नेमकं काय होईल याचा विचार न केलेलाच बरा. त्यामुळं आज जरी भरती संध्याकाळी 4 वाजता असली तरीसुद्धा आपण आहोत की पावसाचं पाणी हे हिंदमाता परिसरात साचायला सुरुवात झाली. बरं, म्हणाले ही दृश्य आपण पाहतो आहोत तुझ्या कॅमेऱ्यातून. महाराष्ट्रापर्यंत ही दृश्य पोचत आहेत. मुंबईतला हिंदमाताचा परिसर साधारणपणे मुंबईच्या सखल भागात पाणी साठायला सुरुवात होते तेव्हा सगळ्यात आधी इथे पाणी साचायला सुरुवात होते. आणि आपण पाहतो साधारणपणे स्कूटरचं किंवा कुठल्याही कारचं अर्धं चाक किंवा त्याहीपेक्षा वर, अर्ध्या चाकाच्याही पेक्षा वर पाणी इथे साचलेलं आहे. आणि सगळ्यात डाव्या बाजूला जो आपण केशरी रंगाचा रेनकोट घातलेला महापालिकेचा कर्मचारी पाहतोय तर तो तिथे बाजूलाच एक गटाराचं झाकण काढलेलं आहे आणि इथून मोठ्या प्रमाणात पाण्याचा निचरा होईल यासाठी प्रयत्न सुरू आहे. प्रणाली, तुर्तास इतकंच पाणी असल्यामुळे अजून वाहनं बंद पडत नाही आहेत हे नशीब. त्यामुळे धक्का मारण्याची वेळ पोलीस आणि वाहन चालकांवर नाही आलेली अजून तरी. मिलिंद, जरी वाहन चालकांच्या मोठ्या गाड्या आपल्याला या ठिकाणून जाताना दिसत असल्या तरी दुचाकी चालकांच्या अनेकांच्या गाड्या
आतापर्यंत बंद पडलेल्या आहेत. त्यामुळे खरं तर अशा पाण्यातून गाडी चालवत जाणं हे एक प्रकारची रिस्कच आहे. या ठिकाणी आपण महापालिकेचे कर्मचारी पाहतो आहोत, म्हणजे मॅनहोल ओपन करून या ठिकाणी त्याचा निचरा करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी फलकं लावलेले आहेत आणि स्वतःसुद्धा उभे आहेत, जेणेकरून काही चालणारे जे मुंबईकर आहेत त्यांना कुठलाही त्रास होऊ नये किंवा त्यांची गडबड होऊ नये पाण्यातून वाट काढत असताना. आणि वाहतूक सुकर करण्याचा प्रयत्न महानगरपालिकेचे कर्मचारी करताना दिसतात. प्रणाली, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. थँक्यू. प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्याला माहिती देत होत्या. मुंबईच्या सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली. मुंबईप्रमाणेच खरं तर मुंबईपेक्षाही जास्त पाऊस पडतोय रायगड जिल्ह्यात, कोसळतोय अक्षरशः. रायगडमध्ये अजूनही पावसाचा जोर कायम आहे. महाड, माणगाव, रोहा आणि कोलाड इथे तुफान पाऊस आहे. जिल्ह्यातील कुंडलिका, आंबा या प्रमुख नद्यांसह अन्य काही छोट्या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होते. असाच सतत पाऊस कोसळत राहिला तर नद्या लवकरच धोक्याची पातळी ओलांडण्याची सुद्धा भीती व्यक्त केली जाते. त्यामुळे या नद्यांच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावं. प्रामुख्यानं कुंडलिका आणि आंबा पूर्ण क्षमतेनं आता भरायच्या पातळीपर्यंत आलेल्या आहेत आणि पावसाचा जोर जर का असाच राहिला तर पुढच्या काही तासामध्ये या दोन्ही नद्या कदाचित दुथडी भरून वाहू शकतात. अतिशय भव्य असं कुंडलिका नदीचं हे पात्र आपण पाहतो आहोत. मोहन जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. मोहन, रायगड जिल्ह्यात दमदार पाऊस आहे तर काल रात्रीपासून खूप मुसळधार पाऊस पडतोय. रायगड जिल्ह्यात रोहा, कोलाड, श्रीवर्धन, महाड या ठिकाणी खूप मुसळधार पाऊस पडतोय आणि रायगड जिल्ह्यातल्या ज्या दोन नद्या आहेत कुंडलिका आणि आंबा या ठिकाणी तुडुंब भरून वाहत आहेत. कुंडलिका जो नदी आहे तो धोक्याच्या पातळीच्या वरती आलेला आहे. असंच जर रात्रभर दिवसभर जर पाऊस पडलं तर ती धोक्याच्या पातळीच्या वरती जाऊ शकते आणि ज्या नदीकाठच्या गावं आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. कालपासून खूप मुसळधार पाऊस या ठिकाणी सुरुवात झालेला आहे. असंच जर पाऊस पडला तर ही नद्यांची पातळी धोक्याच्या वरती जाऊ शकते आणि ज्या नदीकाठच्या ज्या गावं आहेत, काही इमारती जे धोकादायक आहेत त्यांना इशारा देण्यात आलेला आहे. हा मुसळधार पाऊस कालपासून पडतोय. बरं मोहन, ही कुंडलिका नदी जी आहे यात मोठ्या प्रमाणात मगरी सुद्धा आहेत. पाणी जर का खूप वाढलं तर या मगरी काही वेळेला काठावर येण्याची भीती असते. या गावात काय इशारा देण्यात आलाय? कुंडलिका जी नदी आहे त्यात मगरीचं प्रमाण कमी आहे. महाड तालुक्यात जी सावित्री जी नदी आहे त्या ठिकाणी मगरींचा प्रमाण जास्त आहे. त्या ठिकाणी पण पाऊस आहे. असंच जर पाऊस पडला तर हे मगरी खूप प्रमाणात काही काही ठिकाणी बाहेर येतात आणि हा पाऊस जर मुसळधार जर झाला हा जर ह्या नद्या धोक्याची पातळीची ओलांडू शकते. रायगड जिल्ह्यात ह्या नद्या तीन जी नद्या आहेत त्या खूप मानले जातात. ज्या मोठ्या मोठ्या नद्या आहेत सावित्री, कुंडलिका आणि आंबा या ठिकाणी ज्या नद्या आहेत ज्या असंच जर पाऊस पडला तर धोक्याची पातळी ओलांडू शकते. बरं मोहन, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. इकडे रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. जिल्ह्यातील दापोली, मंडणगड या दोनही तालुक्यांमध्ये काल रात्रीपासून जोरदार पाऊस पडतोय. आज सकाळी सुद्धा इथे तुफान बरसत होता. आणि आपण ही दापोली आणि परिसरातली दृश्य पाहतो आहोत. पहिल्याच टप्प्यात रायगडसोबतच रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा काही ठिकाणी अतिशय दमदार पाऊस पडतो आहे. शिवाजी गोरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. शिवाजी, या दोन्ही तालुक्यांसह जिल्ह्यात कसा पाऊस आहे? मिलिंद सर, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कालपासूनच धुवाधार पाऊस कोसळतोय. रात्री खूप पाऊस होता. आज सकाळपासून पावसाचा जोर वाढलेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर, संगमेश्वर, प्रॉपर रत्नागिरी या तालुक्यामध्ये खूप मुसळधार पाऊस कोसळतोय. काही भागांना ऑरेंज अलर्ट तर काही भागांना रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे. दापोली, मंडणगड, चिपळूण, गुहागर या तालुक्यामध्ये सुद्धा जोरदार पाऊस कोसळतोय. या जिल्ह्यातल्या महत्वाच्या ज्या नद्या आहेत, वाशिष्ठी नदी असेल, जगबुडी नदी असेल किंवा आंबा नदी असेल, गड नदी असेल, या सगळ्या नद्या आहेत, सावित्री नदी असेल, या सगळ्या नद्यांनी
आता धोक्याची पातळी ओलांडण्याच्या काठावर येऊन ठेपलेल्या आहेत. कधीही या नद्या धोक्याची पातळी ओलांडू शकतात. आज दिवसभर जर का अशाच प्रकारचा पाऊस राहिला तर या नद्या धोक्याची पातळी ओलांडतील आणि नदीकाठच्या किंवा खाडी किनारपट्टीवरच्या समुद्र किनारपट्टीवरच्या लोकांना धोका निर्माण होईल, वस्तीला धोका निर्माण होईल. समुद्र किनारपट्टीवरच्या जे वस्ती आहेत त्यांचं यापूर्वी स्थलांतर करण्यात आलेलं आहे, परंतु त्यांच्या घरांना धोका निर्माण झालेला आहे. समुद्राला हायटाईड आहे आणि भरतीच्या उधाणाच्या ज्या लाटा आहेत त्या लाटा किनाऱ्यावरती येऊन धडकतायत, त्यांच्या घराला येऊन धडकतायत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या ज्या महत्वाच्या खाड्या आहेत, दाभोळ खाडी असेल, जयगड खाडी असेल किंवा आंजर्ले खाडी असेल, बानकोट खाडी असेल, या सर्वच खाड्यांनी आता धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. खाडी किनारपट्टीवरच्या लोकवस्तींना आता धोका निर्माण झालाय. प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलंय, सगळ्यांनी सतर्क राहावं अशा प्रकारचं आवाहन करण्यात आलेलं आहे. काही लोकांचं यापूर्वी स्थलांतर झालंय, परंतु या जिल्ह्यातला धोका अजूनही कायम आहे. जिल्ह्याला यापूर्वी रेड अलर्ट जाहीर करण्यात आला होता. गेले 4 दिवस जिल्ह्यामध्ये पाऊस धोधो कोसळतोय. रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे. जिल्ह्यातल्या सर्वच नद्या आता धोक्याच्या काठावर येऊन ठेपलेल्या आहेत आणि जिल्ह्यामध्ये कधी या नद्या धोक्याची पातळी ओलांडू शकतात. शिवाजी, नागरिकांनी जे प्रामुख्याने नदीकाठच्या भागात राहतात किंवा खाडी किनारी राहतात त्यांनी अधिक सतर्क राहिलं पाहिजे. फार वेळ वाट न पाहता वेळीच सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करणं हे अतिशय आवश्यक गोष्ट आहे. शिवाजी तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. इकडे मुसळधार पावसाचा गुहागरला सुद्धा मोठा फटका बसलाय. पालशेत बाजारात पुलावरून जाणारं जे पाणी आहे तर ते त्रासदायक आहे. हा पूल साधारण 15 गावांना जोडतो. हा पूल पाण्याखाली गेल्यानं या पुलावरची वाहतूक, या रस्त्यावरची वाहतूक सध्या बंद आहे. 15 गावांचा संपर्क तुटला आहे. गुहागरमधल्या अंजनवेलमध्ये सुद्धा मुसळधार पावसाचा फटका बसतोय, कारण ओढे हे पूर्ण क्षमतेनं वाहत आहेत. काही ठिकाणी ओढ्याचा मार्गच बदलला गेला आहे आणि त्यामुळे ओढ्यात प्रामुख्यानं कचरा साचल्यानं हा मार्ग प्रवाह ओढ्यानं आपला बदलून घेतला आणि याचाही फटका काही ठिकाणच्या नागरिकांना बसतोय. काही ठिकाणी शेतामध्ये हे पाणी गेलं आहे. कचरा अडकल्यामुळे पुलावरून पाणी वाहू लागलं आहे. मोहल्ला आणि गोपाळगड या परिसराला जोडणारा हा पूल पाण्याखाली आहे. गुहागरमध्ये जोरदार पाऊस आहे, तसा अंजनवेलमध्ये सुद्धा काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय. मोहल्ला गोपाळगड परिसरातला पूर स्थिती निर्माण झाली, कारण इथला जो गावांना जोडणारा पूल आहे त्या पुलावरून पाणी वाहू लागलंय. स्वप्नील घाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. स्वप्नील, मिलन, आपण पाहतोय की कोकणामध्ये पाऊस जो मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे. गुहागरमध्ये काल रात्रीपासून खरं तर मुसळधार पाऊस पडतोय आणि त्याचाच हा सगळा परिणाम म्हणजे पालशेत गुहागरमध्ये जी मोठी बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेतून पलीकडे जाण्यासाठी जे 15 गावांना जोडणारा पूल आहे, हा पूल आज सकाळपासून पाण्याखाली आहे. त्याचप्रमाणे विविध भागामध्ये म्हणजे अंजनवेल असेल किंवा कौंडर यासारखे जे ग्रामीण भाग आहेत आतमध्ये, या ठिकाणी सुद्धा जे गावात जाणारे पूल आहेत ते पूल पूर्णपणे पाण्याखाली आहेत. त्याच्यामुळे गावातून बाहेर येण्याचा, शहराकडे येण्याचा मार्ग जो आहे तो आता ठप्प आहे. मुसळधार पाऊस असल्यामुळे ही परिस्थिती आता अजून पुढे कायम राहील अशी शक्यता वाटते, कारण आत्ताची जर परिस्थिती बघितली तर अजूनही मुसळधार पावसाचा जोर जो आहे तो हा संपूर्ण गुहागर तालुक्यामध्ये कायम आहे. अंजनवेलमध्ये जी आत्ताची परिस्थिती आहे, इथे ज्या पुलावरून पाणी जाते त्या पुलाच्या पलीकडे जवळपास 3 ते 4 वस्त्या आहेत. मात्र पुलावरच्या जो आतमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ असल्यामुळे पाण्याने पूर्णपणे प्रवाह बदलला आहे आणि त्याचा परिणाम इथल्या संपूर्ण वाडी वस्तीवरती होतोय. नदीचं जे पाणी आहे हे संपूर्ण वाडी वस्तीमध्ये घुसायला तर सुरुवात झाली आहे. मिलिंद. बरं, स्वप्नील तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे वेळीच या प्रवाहाच्या मार्गातला जो कचरा होता तो प्रशासनानं काढला नाही आणि यामुळे मार्गच बदलला आहे. आता इथे जर का असाच पाऊस दिवसभर पडत राहिला तर बाजारपेठ किंवा अन्य काही सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचू शकतं. स्वप्नील तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पावसाच्या संदर्भातल्या सर्व अपडेट्स पाहण्यासाठी News18 लोकमत या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा आणि महत्त्वाची गोष्ट, हे सर्व व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनललाही सबस्क्राईब करा.